Today's our topic is Patella's humeral biomechanics. First we have to see the anatomy of patella. आता पटेला कसा असतो आपल्या बॉडीमध्ये, नी जॉइंट मध्ये आपला पटेला कसा असणार आहे ते आपल्याला बघायचं. तर पटेला कसा असणार आहे, पटेला हा इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर शेप मध्ये असतो. हा त्याचा एपेक्स आहे आणि हा त्याचा बेस आहे. एपेक्स कुठे डाउनवर्ड साइडला आहे आणि बेस कुठे अपवर्ड डायरेक्शनला आहे. ठीक आहे. आणि पटेला हा बोन आपल्या बॉडीमध्ये हा लार्जेस्ट सिस्टमॉइड बोन म्हणून ओळखला जातो. आता सिस्टमॉइड बोन म्हणजे काय असतं, सिस्टमॉइड बोन्स म्हणजे सिस्टमॉइडचं मिनिंगच काय होतं माहिती का, सिस्टमॉइड म्हणजे तीळ. आपल्या तीळ खातात ना आपण, ते तिळासारखं म्हणजे एकदम बारीक लहान बोन असतात. ते कशाने फॉर्म होतात आपल्या बॉडीमध्ये, कुणामध्ये फॉर्म होतात कुणामध्ये फॉर्म होत नाहीत ते बोन. तर काही लोकांमध्ये फॉर्म कशामुळे होतात ते बोन, की एक जास्त एखाद्या जास्त मुवमेंटमध्ये फ्रिक्शन होते, टेन्शन क्रिएट झाले, त्या आर्टिक्युलेटिंग सरफेसवरती फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप जास्त झाली, त्याच ठिकाणी सिस्टमॉइड बोन्स फॉर्म होतात. तर कुणामध्ये असतात कुणामध्ये नसतात. पण पटेला हा एकमेव असा बोन आहे की जो प्रत्येकाच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि हा सगळ्यात लार्जेस्ट सिस्टमॉइड बोन म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की इन अवर बॉडी व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द पटेला. आता पटेलाच्या आपल्या बॉडीमध्ये फंक्शन्स काय काय ते आपल्याला बघायचे. आता काय असतं आपला नी जॉइंट कसा असतो, हा झाला आपला फीमर, हा टिबिया आणि ह्याच्यामध्ये हा आपला पटेला. आता पटेला हा काय करतो, टिबिया आणि फीमरच्या मध्ये आहे, अँटीरियर साइडला लोकेटेड आहे. तर हा काय करणार, ह्याला असतात टेंडॉन असतात. हा झाला क्वाड्रिसेप्सचा टेंडॉन आणि हा झाला पटेला टेंडॉन. ठीक आहे. तर पटेला काय करतो, आता हे जर सपोज आपल्या बॉडीमध्ये पटेलाच नसला असता तर काय झालं असतं, हे दोन टेंडॉन इथपर्यंत आपल्याला अटॅच व्हायला लागले असतं आणि काय झालं असतं, एकदम पुल झाले असते. मग दोन्ही टेंडॉन म्हणजे पटेलाचं काम काय इन शॉर्ट की टेंडॉनला विअर अँड टिअर होण्यापासून ते प्रोटेक्ट करतं. पटेला इथे पटेला प्रेझेंट आहे म्हणून ते टेंडॉन जास्त असे पुल होत नाही, तिथे स्ट्रेच होत नाही, त्यामुळे ते त्याची इंजुरी होत नाही म्हणून तिथे पटेला आपला प्रेझेंट आहे. हे पटेलाचं फंक्शन आहे की ते विअर अँड टिअर करण्यापासून काय करतं, प्रोटेक्ट करतं टेंडॉनला. त्याच्यानंतर पटेलाचं आपल्याला अजून इंटरनल स्ट्रक्चर आपण बघूया, सरफेस कसं आहे. ही आहे त्याची मीडियल साइड, ही आहे लॅटरल साइड पटेलाची. मीडियल साइडला काय आहे, मीडियल आर्टिक्युलेटिंग फॅसेट आहे हे. आणि हे लॅटरल आर्टिक्युलेटिंग फॅसेट आहे आणि हे इंटरनल आहे. हे काय आहे, इंटरनल लिप आहेत आपले, लॅटरल लिप आहे. हा आहे आपला लॅटरल लिप, हा आहे मीडियल लिप. हे आहे आपल्या पटेलाचे इंटरनल स्ट्रक्चर. आता पटेलाच्या मीडियल आर्टिक्युलेटिंग फॅसेट मध्ये अजून दोन पार्ट पडतात आपले. हा आहे मीडियल आर्टिक्युलेटिंग फॅसेट, आपण ह्याला म्हणतो आणि नॉर्मली ह्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीमली मीडियल आर्टिक्युलेटिंग फॅसेट. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं ना, जे मीडियल एक्स्ट्रीमली मीडियल आर्टिक्युलेटिंग जो फॅसेट आहे त्याला आपण अजून काय म्हणतो, ऑड पण म्हणतो, ऑड फॅसेट सुद्धा म्हणतो, कारण ते खूप एक्स्ट्रीमली मीडियल आहे, एकदम मीडियल साइडला येते आपल्या, म्हणून आपण त्याला ऑड पण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं, आता हे बघा, हा आहे आपला फीमर आणि हा आहे टिबिया. आता ह्याच्या वरती हा फीमर आणि या टिबियाच्या वरती हे जे माझे दोन फिंगर्स आहेत, टू फिंगर्स, हे तुम्ही इमॅजिन करा की हे पटेला आहे आपला. हे ह्याच्यावरती असा असतो, अँटीरियरली प्रेझेंट असतो. तर हा पटेला जो आहे, पटेला इथे प्रेझेंट आहे, इथे कुठे प्रेझेंट आहे, हा या सरफेसवरती प्रेझेंट आहे. हा फिमोरल कॉन्डॅक्सवर प्रेझेंट आहे आणि ही जी लाईन आहे ही आहे इंटरट्युब्युलर, हे सर्कस म्हणतात त्याला, इंटरकॉन्ड्युलर नॉच म्हणतात.
स्पेस. आणि ह्याच्यावरती आपल्या पट्ट्याला इथे प्रेझेंट आहे समोर. ही म्हणजे 2 फिंगर्स आहे. आपण याला पट्ट्याला इमॅजिन करूया इथे प्रेझेंट आहे. ठीक आहे. देन पट्टेला इट इज ऍक्ट ॲज अ पुली. पट्टेला काय करतो आपल्या बॉडीमध्ये, हा पटेल आहे. पटेल इथे काय आहे वरती टेंडॉन आहे, क्वाड्रिसेप्स टेंडॉन, इथे पटेला टेंडॉन आहे. मग पटेला हा काय करते, पुली माहिती का, पुली कसा असतो, ही पुली असते. इथून आपल्याला शिफ्ट केले की ते करता येते. तशी ही हे आहे स्ट्रक्चर आहे सेम ॲज अ पुली सारखं. हा काय करतो, टेंडॉनला काय करतो ॲज अ पुली म्हणून एक काम करतो आपल्या बॉडीमध्ये. आणि काय करतो, रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन द क्वाड्रिसेप्स टेंडॉन अँड द फिमोरल कॅव्हिटी. या क्वाड्रिसेप्स टेंडॉनचं आणि या पटेला टेंडॉनचं काय करतं, फ्रिक्शन जे आहे ते रिड्यूस करण्याचं काम करतं. नाहीतर हे काय झालं, त्याच्यामध्ये फ्रिक्शन झालं असतं, त्यात इंजुरी झाली असती अजून. त्याच्यानंतर काय करतं, इन्हॅन्स कायनेटिक्स अँड कायनेमेटिक्स अराउंड द नी जॉईंट. ह्याच्यामध्ये जे कायनेटिक्स कायनेमेटिक्स जे स्ट्रक्चर असणार आहे नी जॉईंटमध्ये, त्याला काय करतं, इन्हॅन्स करायचं काम करतं ते. त्याच्यामध्ये आल्यानंतर काय आहे, स्टेबिलिटी होते. त्याच्यामध्ये 2 पार्ट होता येतात आपल्याला, एक अल्टा अँड बाजा. व्हॉट आर द अल्टा अँड बाजा कंप्लेक्सिटी. हा आपला फिंगर आहे आणि दिस इज अवर टिबिया. हे माझे 2 फिंगर्स ॲज अ पटेला म्हणून ते इमॅजिन करायचे. आता या जॉईंट्स, आता हे नी जॉईंट झाला हा आपला फॉर्म. ओके. आता नी जॉईंटमध्ये आता आपल्याला काय करायचंय, फ्लेक्शन करायचंय. आता फ्लेक्शन कसं होणार, हा पण टिबिया जो आहे तो काय करणार, पोस्टेरियरली रोटेट होणार असा. आपला पटेला कुठे आला, स्लाइड झाला खाली. इन्फिरियर साइडला काय झालं, स्लाइड झाला. काय झाला, एकदम खाली रोटेट होतोय, हा स्लाइड होतोय. तर काय झालं, आपला पटेला इन्फिरियर साइडला जातोय. ह्याला काय म्हणणार आपण, बाजा म्हणणार. काय म्हणणार, पटेला कुठे जातो, इन्फिरियर साइडला. त्याला काय म्हणणार आपण, बाजा. आता अल्टा काय असते, आता हे सेम प्रोसेस. आता आपला फ्लेक्स झाला, नी फ्लेक्स झाला. नी फ्लेक्स झाल्यानंतर आता आपल्याला परत आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आता हे आपले काय झाले, हे पटेल हे 2 हे काय झाले, ते खाली गेले, इन्फिरियर काय झाले, स्लाइड झाले. आता ह्याला आपल्याला कुठे कुठे नी परत एक्सटेंड करायचं. हे कुठे झाले, वरती आले. काय झालं, हे सुपेरियर साइडला काय झालं, ग्लायडिंग झाली. हे पटेलची कुठे झाली, सुपेरियर साइडला ग्लायडिंग होते. ह्याला म्हणणार अल्टा. अल्टाने काय होणार आहे, ग्लाइड इन सुपेरियर साइड. त्याला काय म्हणणार आपण, अल्टा म्हणणार आहे. आणि जे ज्या साइडला पटेला आपल्या इन्फिरियर साइडला जाणार आहे फ्लेक्शन मध्ये, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, बाजा म्हणणार आहे. त्यानंतर लेंथ बिटवीन पटेला टेंडॉन अँड डायफ्राम. लेंथ बिटवीन पटेला, फाइंड आउट द पोझिशन ऑफ द पटेला. त्याच्यामध्ये पटेलामध्ये पोझिशन काय होतं, आता चेंज होणार. त्याच्यापासून काय होणार, आता कधी कधी फ्लेक्स करताना पोझिशन त्याची 1:1 जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये एक्सटेन्शन करताना काय होणार, त्याची पोझिशन 1:2 किंवा कधी कधी 2:1 जाते त्याची पोझिशन. मग ते डायग्राममध्ये कसे काय चेंज होऊ शकतात. मग आता त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, एक डायग्राम बघून सांगते तुम्हाला अल्टा आणि बाजा काय. आपला नॉर्मल टेंडॉन आहे, ज्याच्यावरती आपला पटेला स्टेबल आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, मी आपला फ्लेक्स झाला, हा टेंडॉन काय झाला, खाली शिफ्ट झाला. काय झालं, टेंडॉन खाली शिफ्ट झाला, काय झालं, खाली पुल डाऊन झाला. म्हणजे
टेंडॉन आहे. आता हा टेंडॉन काय, हे जे टेंडॉन आहेत पटेलाचे, ह्याला काय झालं, नी आपला जसं फ्लेक्स होतोय तर हा काय झालं, टेंडॉन आपला खाली पुल झाला, दोन्ही साईडने तर पुल झाला या साईडने. आणि काय झालं, हा जो पटेल आहे हा वरती होता, तो काय झाला, खाली फ्लेक्स झाला. फ्लेक्शनमध्ये काय झालं, आपला पटेला काय झाला, इन्फिरियर साईडला आला. आणि एक्सटेन्शनमध्ये काय झाला, आपला सुपिरियर साईडला पटेला गेला. ह्यालाच काय म्हणणार, हा झाला अल्टा आणि हा झाला बाजू. ह्याच्यात क्रॉस सेक्शनमध्ये डायग्राम कशी येणार होती, हा काय झाला, आपला नॉर्मल हा होता पटेला आहे, हा नॉर्मल पोझिशनमध्ये आपला, ठीक आहे. नॉर्मल पोझिशनमध्ये काय झालं, ह्याचं टेंडॉन आहे. पण आपला जेव्हा पाय फ्लेक्स झाला तर काय झाला, अल्टा जो आहे आपलं पटेला जो आहे तो काय झाला, खालच्या साईडला आला, इन्फिरियर साईडला आला. त्याचं स्ट्रक्चर असं झालं. आणि सपोज एक्सटेन्शनमध्ये येणार तेव्हा तो असा होता, कारण आपल्या पटेला काय झाला, वरच्या साईडला झाला, टेंडॉन काय झाला, वरती पुल झाले आपले, वरच्या साईडचे टेंडॉन काय झाले, वरती स्ट्रेट झाले. आणि इकडे खालच्या साईडचे टेंडॉन काय झाले, त्याला खाली पुल अप करत होते. त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर असं आलं. Next we have to see the inside salvating index. In inside salvating index which is used to determine the position of the patella with respect to the femoral condyles. आता femoral condyles आपल्या एकामेकांवरती जर असे स्लाइड होत आहेत. आता वरती फीमर आहे आणि आपला खाली टीबी आहे. ते काय होतं, एकामेकावर असे फ्लेक्शन होताना काय होते, खाली जाते ते. आणि एक्सटेन्शन होताना काय होते, आपला जो पटेला तो वरच्या साईडला सुपिरियर साईडला येतोय. तर आपला पटेला कोंडालच्या कुठपत सरफेसमध्ये कुठल्या पोझिशनमध्ये किती सरफेस तो कव्हर अप करतोय कोंडाल ते बघायचं. म्हणजे आता हा फीमर आहे, हा टीबी आहे. आता हा काय, हे इथे पटेल आहे, ठीक आहे. हा काय इथे कोंडाल्स वरती आपल्या, ठीक आहे. आणि आता ह्याला आपण फ्लेक्शन करणार. एक्सटेन्शन मध्ये काय आहे, हा जो पटेला आहे, पटेलाचा इन्फिरियर बाजू, ही खालची बाजू आहे, ती या कोंडालच्या एकदम 1% वरतीच फक्त त्याला सराउंडेड आहे. म्हणजे त्याला पूर्ण त्याचा एरिया सपोर्टेड आहे का, त्याला नाही. पण आता जर स्लाइडली आपण फ्लेक्शन केलं की 20% आपला पटेला काय झाला, कोंडाल्स वरती आला. म्हणजे कळते, पहिले काहीच नव्हता कोंडाल, पहिले ओनली 1% ऑफ कोंडाल आर प्रेझेंट ऑन द फीमर. देन जे पटेला आहे तो काय झाला, आपण स्लाइडली फ्लेक्स केला एकदम थोडासा, तर काय झालं, 20% ऑफ पटेला कव्हर ऑन द फीमर. हां, त्याच्यानंतर आपण अजून फ्लेक्स केला, 60% आलं ह्याच्यावरती. कशावरती, पटेला फिमोरल कोंडाल्सवरती 60% आलं. आता आपण ह्याला जर अजून फ्लेक्स केला तर किती झालं, 90%. पूर्ण 90% काय झाला, आपला जो पटेला आहे तो कशावर आला, कोंडाल्सवरती पूर्ण कव्हर अप झाला. म्हणजे आपला पटेला तो फिमोरल कोंडाल्सवरती किती पर्सेंटेज कव्हर अप होतोय ते आपल्याला एक दाखवायचं झालं. आता हा आहे आपला पटेला. फर्स्ट पटेला आपण काय केलं, एक्सटेन्शन मध्ये होता आपला नी कसा एक्सटेन्शन मध्ये, तेव्हा काय झालं, पटेला फक्त 1% काय झाला, कोंडाल्स वरती सरफेस त्याचा कव्हर केला. किती पर्सेंट, ओनली 1%. त्याच्यानंतर थोडंसं आपण अजून स्लाइडली, हे कशामध्ये झालं, एक्सटेन्शन मध्ये. इन द केस ऑफ एक्सटेन्शन द पटेला ओनली 1% ऑफ कव्हर ऑफ द सरफेस ऑफ द फिमोरल कोंडाल्स. देन सेकंड मध्ये काय होणार, 20%. आपण काय केलं, त्याला अजून थोडंसं स्लाइटली फ्लेक्शन केलं. काय केलं, स्लाइटली फ्लेक्स केला. जो आपला फिमोरल कोंडाइल्स केला, आपला नी जॉइंट आहे त्याला आपण काय केलं, अजून थोडंसं स्लाइटली फ्लेक्स केला. थोडंसं स्लाइटली फ्लेक्स केल्यानंतर काय झालं, आपले जे पटेला होता तो 20% त्याने कव्हर अप केला एरिया. कशावरती, फिमोरल कोंडाइल्स वरती 20%. हां, ठीक आहे. नंतर अजून आपण त्याला फ्लेक्स केला. अजून फ्लेक्स केल्यानंतर काय झालं, 60% एरिया त्याने कव्हर केला इन्फ्लेक्शन मध्ये. आणि त्याच्यानंतर आपण त्याला अजून फ्लेक्स केल्यानंतर पूर्ण 90% एरिया काय झाला, फ्लेक्स झाला. एक्सेप्ट हे दोन फॅसेट.
काय होतं जेव्हा आपण फ्लेक्स करतो मी 90% आपण कव्हर अप केला फिमोरल कोंडाईलवर. आता ह्याला आपण काय करणार फिक्स केलं किती पहिले आहे आपले 2 फिंगर्स आहेत पडलेला म्हणून आपण इमॅजिन केलेले. ठीक आहे, पहिले किती केला होता आपण 1%, फक्त 1% खालचा सरफेस होता ह्याला अटॅच आहे. त्याच्यानंतर मग किती केलं थोडं स्लाइट फ्लेक्शन केलं, मग किती 20% एरिया बघा हा मग एवढा एरिया कव्हर अप झाला. हा एवढा 20% एरिया काय झाला ह्याच्यात कव्हर अप झाला. त्याच्यानंतर आपण अजून फ्लेक्स केला, अजून फ्लेक्स केल्यानंतर 60% एरिया कव्हर अप झाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण अजून कव्हर अप केला त्यानंतर एवढा कव्हर अप झाला. पण काय झालं हे जे कोंडाईल्स आहेत, हे जे कोंडाईल्स ते पूर्णपणे काय झाले ह्याला इथे अटॅच झाले नाहीत. म्हणजे पट्टेला जो आहे तो या 2 कोंडाईल्सला काय झालं हे 2 फॅसेटला हे 2 फॅसेट सोडून सगळा तो पार्ट काय झाला फिमोरल कोंडाईलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. पण ते 2 फॅसेट आपण नाही कव्हर अप झाले, 90% आपण फ्लेक्शन केलं. मग इथे काय झालं आपण अजून फ्लेक्स केलं इन 135 डिग्री. त्याच्यामध्ये मग ते फॅसेट काय झाले कव्हर अप झाले, ते कॉन्टॅक्ट मध्ये पूर्ण आले, फिमरच्या पूर्ण ते कॉन्टॅक्ट मध्ये आले. ह्याला काय म्हणतात इन्सार सॅल्वेटिक इंडेक्स. या इन्सार सॅल्वेटिक इंडेक्सचा आपण यूज कशासाठी करतो टू रेकॉग्नाइज द पटेला पोझिशन ऑन द फिमोरल कॉन्टॅक्ट्स. नेक्स्ट मोशन्स ऑफ पटेला. आता पटेला आता आहे पण तो मोशन करतोय अप स्लाइड इथे तिथे, मग ते कशा टाईपचे मोशन्स आहेत आपल्याला ते बघायचे आता की पटेला कुठल्या अजून टाईपचे मोशन करणार आहे. फर्स्ट आपल्याला मोशन काय आहे फ्लेक्शन अँड एक्सटेन्शन. सेकंड काय मीडियल अँड लॅटरल टिल्ट, medial and lateral tilt. त्याच्यानंतर हे सेम मिडल अँड लॅटरल शिफ्ट. त्याच्यानंतर हे सेम मिडल अँड लॅटरल रोटेशन. ठीक आहे, हे 4 मुवमेंट्स आपल्याला पटेलाचे 4 मोशन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये मोशन्स कसे होणार आपल्याला ते बघायचं. पटेला फ्लेक्शन एक्सटेन्शन मोशन मध्ये आता फ्लेक्शन आता हा आपला नी प्रॉपर एक्सटेंडेड मध्ये तर काय हा फिमोरल कोंडाईल आहे, हा पटेला आहे, हा टिप आहे, हा स्ट्रेट आहे. आता आपल्याला हा पटेला आपण फ्लेक्स केला तर काय होणार हा जो पटेला आहे हा काय झाला इन्फिरियरली गेला. इन्फिरियरली गेला म्हणजे काय झालं हा इन्फिरियरला तो ग्लाइड होते. मग काय होते ते ग्लाइडिंग मूवमेंट होते इन्फिरियरली ह्याची. त्याच्यानंतर काय आपण मीडियल अँड लॅटरल टिल्ट. आता मीडियल अँड लॅटरल टिल्ट मध्ये काय असतं हे बघा. आता काय असतं हा जो पटेला आहे हा टिबिया आहे. फ्लेक्शन एक्सटेन्शन मध्ये काय झालं इन्फिरियरली गेलं, एक्सटेन्शन मध्ये काय होणार सुपेरियरली जाणार. आता ह्याच्यामध्ये काय होणार शिफ्ट मध्ये काय होतं हा जो पट्टेला इथला आहे हा किती कुठे जाणार या कोंडाईलवरती जाणार. मीडियल साईड ही लॅटरल साईड. मग हा जो पट्टेला आहे हा कुठे शिफ्ट होणार शिफ्ट मध्ये मीडियल कोंडाईल ऑफ फिमर वरती आणि एकदम लॅटरल कोंडाईल ऑफ फिमर वरती. मीडियल अँड लॅटरल कोंडाईल शिफ्ट मध्ये जाणार. पण टिल्ट मध्ये काय होणार आपलं टिल्ट मध्ये काय होणार
In the motions of patella, there is a in a flexion and extension. The patella, it is a flexion, it is a slightly goes inferior side and the gliding inferiorly in the tilt of the anterior medial and lateral. In medial and lateral tilt, there is a tilt of the patella. Medial lateral side. मग जसं सांगितलं आपण medial and lateral, just medial lateral ridge, lateral side ला tilt होणार, medial ridge, medial tilt होणार. त्याच्यानंतर हे आहे शिफ्ट मध्ये काय होणार, पटेला शिफ्ट कसा होणार, पटेला इथे सेंट्रली प्रेझेंट आहे, तर पटेलाचं काय होणार, पटेला शिफ्ट कसं कुठे होणार, femoral condyle, medial condyle and lateral condyle. Patella shift on the medial condyle of femoral and patella is shift on lateral condyle of femoral. हा जो condyle आहे त्याच्यावरती काय शिफ्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लास्ट काय बघायचं, रोटेशन. Medial and lateral rotation of the patella. Medial rotation. First in medial rotation, apex of the patella is moving on the medial condyle of the femur, and base will move to the lateral femoral condyle. आता काय होणार त्याच्यामध्ये medial rotation मध्ये काय होणार, जो आपला condyle हे पटेला जो आहे तो पहिले इथे नॉर्मल आहे, सेंट्रल आहे, पण आता रोटेशन मध्ये हा काय होणार, हा ह्याचा apex आहे ते medial condyle वरती असं रोटेट होणार आणि ह्याचं apex जे आहे ते medial condyle वरती आलं आणि जे बेस आहे त्याचं ते lateral condyle of femur वरती आलं, ते काय झालं, medial rotation झालं, medial rotation of patella. आणि ते lateral rotation of patella मध्ये काय होणार, patella आपलं सेंट्रली प्रेझेंट आहे, पटेलाचं lateral rotation मध्ये काय होणार, the apex of the patella is on the lateral femur